नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विष्णू कनिराम जाधव, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक मराठी शाळा उसळगव्हाण या ठिकाणी सर्वांचं या मिशन नवोदय परीक्षा प्रवेश यामध्ये सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। आपल्या पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गट शिक्षणाधिकारी सन्माननीय बोडके साहेब यांच्या प्रेरणेतून चालू असणारा हा उपक्रम, या उपक्रमासाठी आपण सर्वजण या ठिकाणी अविरत प्रयत्न करत आहोत आणि त्याचाच भाग म्हणून आज आपल्याला एक मानसिक क्षमता चाचणी अंतर्गत एक घटक आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचा आहे आणि त्या घटकाचं नाव आहे आकृती मालिका पूर्ण करणे। तर मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण या मानसिक क्षमता चाचणी जो घटक आहे त्यामध्ये 5 उपघटक आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचे आहे। त्यापैकी पहिला घटक आपण मागच्या तासिकेमध्ये अभ्यासला आहे आणि आजचा आपला दुसरी तासिका आहे, त्यामध्ये आपल्याला आकृती मालिका पूर्ण करणे, ज्यालाच आपण फिगर सिरीज कंप्लीशन असं म्हणतो, हा घटक आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत। तर हा घटक आपल्याला अभ्यासण्या अगोदर या घटकाची पार्श्वभूमी, थोडंसं त्याचे काही नियम आपल्याला अभ्यासणं अतिशय गरजेचं आहे, म्हणून आपण त्याची त्या पार्श्वभूमीची माहिती या ठिकाणी घेणार आहोत। यामध्ये आकृती मालिका पूर्ण करणे हा जो घटक आहे, तर आकृती मालिका म्हणजे या आकृती मालिकामध्ये आपल्याला काय असते, तर यामध्ये विविध आकृत्या एका क्रमबद्ध आपल्याला दिलेल्या असतात। एक संच त्या ठिकाणी आपला असतो आणि या संचामध्ये एक प्रकारचा त्या ठिकाणी नमुना किंवा विशिष्ट नियम त्या ठिकाणी दडलेला असतो। तर या नियमाचा जर उलगडा आपल्याला झाला तर निश्चितच 3 आकृती त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी ते देतात आणि चौथी आकृती जी आहे ती ब्लँक असते, ती लपलेली आकृती असते, गहाळ झालेली आकृती असते, ज्याला आपण ब्लँक आकृती म्हणतो। तर या ब्लँक आकृतीसाठी आपल्याला तिन्ही आकृतीमधला जो क्रम आहे तो क्रम त्या ठिकाणी समजून घ्यावा लागेल आणि क्रम जर एकदा लक्षात आला तर आपण त्या क्रमानुसार, त्या नियमानुसार, त्या नमुन्यानुसार आपण तोच नियम चौथ्या आकृतीवर त्या ठिकाणी लावायचा आहे आणि 4 ऑप्शनमधून ABCD आपल्याकडे 4 ऑप्शन असतात, त्यामधून आपल्याला योग्य पर्यायाची निवड त्या ठिकाणी करावी लागते। तर विद्यार्थी मित्रांनो, आकृती मालिका सोडत असताना काही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे। तर यामध्ये पहिला घटक आहे निरीक्षण क्षमता। तर आकृत्यामध्ये आपल्याला निरीक्षण करायचं, ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि आकृत्यामध्ये काय बदल होत आहे, म्हणजे त्या ठिकाणी संख्या कमी होत आहे का, संख्या वाढत आहे का, त्यामध्ये रेषा ज्या चिन्हे असतात ते चिन्हे कमी होत आहे का, चिन्हे वाढत आहे का, म्हणजे हा बदल त्या ठिकाणी आपल्याला ओळखायचा आहे। हा पहिला घटक या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे। त्यानंतर तार्किक विचार, यामध्ये आपल्याला तीनही आकृतीमध्ये काही नियम आहे, नमुना आहे आणि तो नियम नमुना आपल्याला त्या ठिकाणी शोधून काढायचा आहे आणि तोच नियम आपल्याला ब्लँक आकृतीसाठी लावायचा आहे। हा आपला तार्किक विचार, ज्याला आपण लॉजिकल थिंकिंग म्हणतो। लॉजिकल थिंकिंगनं, थोडंसं तार्किक बुद्धीनं त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे। त्यानंतर नियम एकदा तुम्हाला माहीत झाला किंवा नमुना काय आहे, काय क्रम आहे तिन्ही आकृतीमध्ये, हे जर एकदा आपल्याला माहीत झालं तर आपल्याला कमी वेळेमध्ये अचूक उत्तर देता येतं आणि हेच आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये यशाचं जे गमक आहे हे नेमकं तेच असते। कमी वेळेमध्ये आपल्याला उत्तर काढता आलं पाहिजे, नाहीतर काही ठिकाणी आपण काय होतो, भरकटून जातो आणि बुद्धिमत्तेमध्ये, गणितामध्ये असे प्रश्न असतात ते आपण गोल गोल फिरतच राहतो। त्याच्यामुळे काय होते की आपला वेळ त्या ठिकाणी, आपल्याला पूर्ण वेळ त्या ठिकाणी, पूर्ण पेपर जो आहे आपला तो पेपर सुटत नाही आणि शेवटी 5-10 जे क्वेश्चन असतात ते आपले त्या ठिकाणी राहिले, त्या आपण सोडू शकत नाही आणि त्यामुळे काय होते, आपला जो स्कोरिंग आहे त्यावर देखील त्याचा परिणाम होते। म्हणून आपल्याला वेगवान निर्णय, म्हणजे कमी वेळेमध्ये अचूक उत्तर अचूक आलं पाहिजे आणि कमी वेळेमध्ये आलं पाहिजे,
हे थोडंसं आपल्याला त्याच्याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. आता या आकृती मालिकेचे प्रमुख जे प्रकार आहे ते आपण जर बघितलं तर त्याच्यामध्ये 4-5 प्रकारच्या आकृत्या विचारतात आपल्याला यामध्ये. म्हणजे आकृती मालिका पूर्ण करा या घटकावर एकूण 4 प्रश्न आपल्या नवोदय परीक्षेमध्ये विचारले जातात. 4 प्रश्नाला एका मार्काला 1.25 मार्क असते, तर 5 मार्कासाठी हा घटक आपल्याला त्या ठिकाणी विचारले जातात. ते हे 4 प्रश्न विचारतात ते. त्यामध्ये पहिला जो आपला आहे साध्या आकृत्या. साध्या आकृत्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये जास्त आपल्याला लॉजिक तर्क लावायची काही गरज नाही. याच्यामध्ये सरळ सरळ साध्या आकृत्या आपल्या समोर देतात. त्रिकोण आहे, चौकोन आहे, वर्तुळ आहे, यासारख्या मूलभूत आकृत्या आपल्याला एक क्रमबद्ध त्यांची मांडणी केलेली असते. आणि क्रमबद्ध मांडणी केल्यानंतर चौथ्या आकृत्यामध्ये आपल्याला एक्झॅक्ट ऑप्शन मधून कोणती आकृती त्या ठिकाणी शोधायची हे आपण त्या ठिकाणी तो नियम त्या ठिकाणी अप्लाय केल्यावर ते आपल्याला काढता येतं. तर यामध्ये काही तुम्हाला जास्त लॉजिक लावायची गरज नाही. दुसरा आपला जो हे आहे प्रकार तो फिरण्याच्या मालिका, ज्याला आपण रोटेशन म्हणतो. आता या रोटेशन मध्ये काय होते, एक तर रोटेशन मध्ये काय होते, एक तर तुमची आकृती किंवा चिन्हे हे एक तर क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतात, नाहीतर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरतात. क्लॉकवाईज डायरेक्शनला आपण दक्षिणावर्त दिशा सुद्धा म्हणतो आणि अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला आपण वामावर्त दिशा सुद्धा त्या ठिकाणी म्हणतो आपण. याला दक्षिणावर्त म्हणण्याचं कारण आपली जी घड्याळ आहे ती घड्याळ उत्तरेकडून दक्षिणेकडे त्या ठिकाणी फिरत राहते. उत्तरेकडून दक्षिणेकडे म्हणजे दक्षिणावर्त, ज्याला आपण क्लॉकवाईज असं म्हणतो. आणि या घड्याळाच्या विरुद्ध दिशेने ज्याला आपण अँटी क्लॉकवाईज म्हणतो, हे अँटी क्लॉकवाईज म्हणजे त्या ठिकाणी वामावर्त दिशा असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. ह्या 2 गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी चेक करायच्या आहे. तुमची आकृती आणि चिन्हे कोणत्या दिशेनं फिरत आहे, एक तर ते क्लॉकवाईजनं फिरतील किंवा अँटी क्लॉकवाईज दिशेनं फिरतील. याच्यावर थोडंसं आपण जर लक्ष त्या ठिकाणी दिला तर निश्चितच आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. त्यामध्ये तिसरं घटक आहे आपलं संख्या वाढीच्या मालिका. यामध्ये काय होते, तुम्हाला रेषा असते, आडव्या असते, आपल्या उभ्या रेषा, काही आडव्या रेषा, काही तिरप्या रेषा, स्लॅन्टिंग लाईन असतात. ह्या रेषा ठिपके असतात, ज्याला आपण असं म्हणतो ठिपके, किंवा काही आकृतीचा भाग असतो. तर हा काही ठिकाणी काय होते, पहिल्या आकृतीमध्ये एकच रेषा असते, दुसऱ्यामध्ये ती संख्या वाढून त्या ठिकाणी 2 होते, तिसऱ्यामध्ये 3 होते, चौथ्यामध्ये आपल्याला माहीत झालं त्याच्यामध्ये काय कोणता क्रम आहे, तर ही संख्या वाढत आहे. ज्यावेळेस संख्या वाढते त्यावेळेस तो त्या ठिकाणी क्रम आपल्या लक्षात येतो आणि आपण उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. अशा प्रकारे संख्या वाढीच्या मालिका यावर सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला असतात. चौथा घटक आहे आपला प्रतिबिंब व सममिती. यामध्ये प्रतिबिंब जे आहे, सममिती म्हणजे आपल्याला माहित आहे एका वस्तूचे 2 तुकडे जर केले, 2 भाग जर केले, तर दोन्ही भाग तंतोतंत त्या ठिकाणी जुळत असतील तर त्याला आपण काय म्हणतो, सममिती म्हणतो. म्हणजे हाही आकार सारखा आणि हाही आकार सारखा, त्याला आपण सममिती म्हणतो. त्यानंतर प्रतिबिंब, या प्रतिबिंबामध्ये आरशातील प्रतिमा किंवा पाण्यातील प्रतिमा हे आपल्याला मॅच करावं लागते. ते सुद्धा सममिती सारखंच असते आणि हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. अशा प्रकारे आकृती मालिकेचे प्रमुख प्रकार, त्यामध्ये साध्या आकृत्या, फिरण्याच्या मालिका, संख्या वाढीच्या मालिका आणि प्रतिबिंब व सममिती, हे 4 प्रकार या ठिकाणी आपल्याला प्रामुख्याने पडतात आणि याच्यावरच आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी नवोदय परीक्षेमध्ये विचारले जातात.
त्यानंतर काही आपल्याला प्रश्न सोडत असताना काही मूलभूत संकल्पना आपल्याला ज्याला आपण मूलभूत कौशल्य म्हणतो ते कौशल्य सुद्धा आपल्याकडे असणं अतिशय महत्त्वाचे आहे. तर यामध्ये पहिलं जे कौशल्य आहे ते निरीक्षण. आपल्याला काय करायचं आहे, प्रश्नपत्रिका आपल्या समोर आली की सर्वात प्रथम आपण काय करतो, आकृत्या आपल्या समोर आल्या तर त्यामध्ये त्या आकृतीचं आपल्याला काय करायचं आहे, काळजीपूर्वक आपल्याला निरीक्षण करायचं आहे. त्या आकृतीचा आकार बघायचा आहे, त्या आकृतीची दिशा कशी आहे, घड्याळाच्या दिशेने आहे की घड्याळाच्या विरुद्ध दिशेने आहे, रंग आहे, संख्या आहे, वाढत आहे का, कमी होत आहे का, आणि स्थान बदलत आहे का, हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. हे निरीक्षण आपल्याला बारकाईने त्या गोष्टीचं निरीक्षण करावं लागेल. आणि पहा काही ठिकाणी काय होते, एखाद्या वेळेस आपण लहान तपशील आहे म्हणून आपण त्याकडे दुर्लक्ष करतो, छोटीशी गोष्ट आहे, पण या छोटीची गोष्ट जी आहे हे आपण त्याला दुर्लक्षित करायचं नाही आहे. कारण उत्तराची किल्ली तिथेच असू शकते, म्हणून त्या गोष्टीवर आपल्याला फोकस करायचा आहे. म्हणजे बारीक बारीक गोष्ट सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्वेशन त्या ठिकाणी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे आपलं पहिलं कौशल्य त्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे. आणि त्याच्यानंतर संबंध ओळखणे. आपल्याला 2 ते 3 आकृत्या देतात, चौथी आकृती आपल्याला त्या ठिकाणी पर्यायामधून शोधायची आहे. अशा वेळेस आकृतीचं संबंध काय आहे दोघांमध्ये, तिन्ही आकृतीमध्ये काय संबंध आहे, आकृती फिरत आहे का, संख्या त्याच्या चिन्हांची संख्या वाढत आहे का, कमी होत आहे का, उलट होणे किंवा बदलणे किंवा आकार बदलत आहे का, सॉरी, हा संबंध आपल्याला त्या ठिकाणी बघायचा आहे. आणि त्यानंतरच आपल्याला पर्यायाकडे त्या ठिकाणी जायचं आहे. त्यानंतर तर्कशुद्ध विचार. आता तुम्ही ओळखलेला नमुना किंवा जे नियम आहे हे आपण पहिले नियम ओळखून घेतो की तिन्ही आकृतीमध्ये काय क्रम आहे, त्या कशा प्रकारे क्रमबद्ध केलेल्या आहेत. हे आपण पाहिल्यानंतर काय होते, तुम्ही जो नमुना ओळखला, जो नियम त्या ठिकाणी आपण ओळखला, तर या नियमाला आपल्याला काय करायचं आहे, समोरच्या चौथ्या आकृतीवर त्या ठिकाणी लागू करायचं आहे. आणि लागू करत असताना प्रत्येक पर्याय त्या ठिकाणी आपला तपासायचा आहे. आपण घाईघाईने काय करतो, पहिलाच ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला साधारण योग्य वाटते आणि आपण तोच ऑप्शन त्या ठिकाणी क्लिक करतो. पण आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक पर्याय त्या ठिकाणी तपासायचा आहे. आणि जो पर्याय त्या ठिकाणी आपल्या नियमाशी नमुन्याशी जुळतो तो योग्य पर्याय त्या ठिकाणी OMR शीटवर आपल्याला गोल करायचा आहे. अशा प्रकारचे हे 3 कौशल्य आपल्याला त्या ठिकाणी ज्यावेळेस आपण सिरीज कंप्लिशन, फिगर सिरीज कंप्लिशन सोडवतो त्या ठिकाणी निरीक्षण, संबंध ओळखणे, तर्कशुद्ध विचार या तिन्ही गोष्टीची आवश्यकता त्या ठिकाणी आपल्याला पडते. आणि हे कौशल्य आपल्याला आत्मसात करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. आता यामध्ये आकृती मालिका पूर्ण करण्याच्या ज्या पायऱ्या आहे, हे पायऱ्या म्हणजे आपण थोडंसं पाहून घेऊ. याच्यामध्ये सर्वात प्रथम आपल्याला काय करावं लागेल, त्या ठिकाणी आपण मागच पाहिलं, निरीक्षण तर आपल्याला बारकाईने करायचंच आहे. निरीक्षण झाल्यानंतर तुम्हाला काय शोधायचं आहे, नमुना शोधायचा आहे, नियम शोधायचा आहे की याच्यामध्ये कोणता नियम लागू पडणार आहे आपल्याला. हे नियम आपण सर्वसाधारण नियम समोर तुम्हाला सांगणारच आहे मी. हे नियम शोधणं अतिशय गरजेचं आहे. 4 ते 5 नियम आहे. हे 4 ते 5 नियम तुम्ही त्या ठिकाणी जर व्यवस्थित केले तर आपल्याला याच्यावरचे 4ही प्रश्न सोडवता येतात. यामधील आता पहिलं काय झालं, निरीक्षण केलं आपण बारकाईनं. त्यानंतर आपल्याला त्याच्यामधील नमुना शोधणे म्हणजे नियम शोधून ओळखायचा आहे, शोधून काढायचा आहे. आणि तो नियम आपल्याला हरवलेल्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी तो अप्लाय करायचा आहे, त्या ठिकाणी तो वापरायचा आहे. आणि अशा प्रकारे तो नियम त्या ठिकाणी अप्लाय केल्यानंतर पर्यायामधून आपल्याला काय करायचं आहे, सर्वात योग्य जुळणारी आकृती त्या ठिकाणी निवडायची आहे. अशा प्रकारचं हे आपल्या पायऱ्यांना आपण जर गेलो तर निश्चितच आपण त्या प्रश्नाचं उत्तर अचूकपणे देऊ असं मला तरी वाटते. त्यामध्ये आता विविध उदाहरणांचा सराव कसा, तर हे याच्यामध्ये सराव करत असताना आकृती रोटेशन सिरीज असते त्याच्यामध्ये टाईप 1 मध्ये. आता रोटेशन सिरीज मध्ये काय असते, आकृती प्रत्येक टप्प्यावर म्हणजे 45 अँगलनं त्या ठिकाणी फिरत आहे का,
त्याच्यानंतर 90 आहे, 180 आहे, म्हणजे ते 45 जो आपला आहे अँगल, किंवा 90 आहे, किंवा 180 आहे, यापैकी कोणत्या अँगलनं त्या ठिकाणी आकृती फिरत आहे, क्लॉकवाईज आहे की अँटी क्लॉकवाईज आहे, हे पाहणं अतिशय गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रत्येक टप्प्यावर एक रेषा किंवा ठिपका वाढतो का, कमी होतो का, हे आपल्याला ॲडिशनल सिरीजमध्ये, ॲडिशनल म्हणजे त्या ठिकाणी ॲड होते. त्याच्यानंतर अल्टरनेटिंग सिरीज आहे. अल्टरनेट म्हणजे काय, एक सोडून एक, म्हणजे पहिली आकृती आणि तिसरी आकृतीमध्ये जो संबंध आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो, तोच संबंध आपल्याला दुसरी आणि चौथी आकृतीमध्ये, ज्याला अल्टरनेट फिगर म्हणतो आपण, त्या अल्टरनेट आकृतीमध्ये सुद्धा तो संबंध त्या ठिकाणी आपल्याला बघायचा आहे. आणि दोन नियम एकमेकांना काय होतात, पर्यायीपणे अनुसरतात का, हे आपल्याला त्या ठिकाणी तपासायचं आहे. आणि असं जर केलं आपण, तर उदाहरणांचा सराव करत असताना या 3 स्टेप आपल्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी हे 3 टाईपचा सराव आपल्याला करणं अतिशय गरजेचं आहे. त्यानंतर आपण बहुतांश वेळा आपल्या हातून घाईघाईमध्ये काय होते, चुका होऊन जातात. आता चुका आपल्या हातून टाळण्यासाठी काही टिप्स आणि काही युक्त्या, त्या आपल्याला थोडंसं त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. तर प्रश्न सोडत असताना काय करायचं आहे, घाई करायची नाहीये. पहिल्या नजरेतच आपण काय करतो, उत्तर निवडून घेतो आणि त्याला हेच योग्य आहे असं आपल्याला वाटतं. पण ते पहिल्या नजरेत उत्तर आपल्याला निवडायचं नाहीये. सर्व पर्याय तपासल्याशिवाय आपल्याला उत्तर त्या ठिकाणी OMR शीटवर गोल करायचा नाही. त्याच्यानंतर सर्व बदल नोंदवायचे आहे. आपण काय करतो, काही वेळेस क्लॉकवाईज आपण जातो, चिन्हे त्या ठिकाणी बदलतात किंवा जागा बदलतात, स्थान बदलतात. आपण एकच बाजू एकाच अँगलने विचार करतो. पण असे प्रश्न, हे बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडत असताना आपल्याला काय करावं लागते, सर्व बदल त्या ठिकाणी, काही गोष्टी काय होते, काही चिन्हे क्लॉकवाईज दिशेने फिरतात आणि काही चिन्हे काय होते, अँटी क्लॉकवाईज दिशेने सुद्धा त्या ठिकाणी फिरतात. त्यामुळे सर्व बदल काय झाला ते आपल्याला तपासणं गरजेचं आहे. त्याचा आकार कसा बदलला, दिशा कोणती आहे, संख्या वाढत आहे का, कमी होत आहे का, म्हणजे हे एकाच बदलावरून आपण काय करतो, एकाच बदलावरून डायरेक्ट आपण काय म्हणतो, ठीक आहे आता क्लॉकवाईज डायरेक्शनने फिरत आहे म्हणून आपण काय करतो, पर्याय डायरेक्ट करून टाकतो. पण थोडंसं दुसरं चिन्ह अँटी क्लॉकवाईज दिशेनं त्या ठिकाणी जात आहे का, हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं आहे. त्यानंतर पर्याय वगळा. आता आपल्याकडे 4 पर्याय असतात, ऑप्शन 4 असतात, त्यापैकी 3 पर्याय तर कोणत्याही परिस्थितीत चुकणार आहेत. मग आता काय करायचं आहे, जे पर्याय नक्की चुकीचे आहेत, आता एलिमिनेशन मेथड म्हणतो त्याला आपण, आणि या एलिमिनेशन मेथडनुसार काय होते, आपल्याला 4 पर्यायापैकी आपल्याला 3 पर्याय त्या ठिकाणी काय करावं लागते, वगळावं लागते. आणि तुम्ही जर 3 पर्याय त्या ठिकाणी चुकीचे केले, तर चौथा जो ऑप्शन आहे तुमचा, तो चौथा ऑप्शन तुमचा त्या ठिकाणी उत्तर येणार आहे आणि ते अचूक उत्तर राहणार आहे. आणि यामुळे आपल्याला योग्य उत्तर निवडणं काय होतं, सोपं जातं. म्हणून त्या ठिकाणी काय करायचं, चुकीचे 4 पैकी आपल्याला 3 ऑप्शन चुकीचे, आपण काय करतो, नियम अप्लाय केल्याच्या नंतर लक्षात येते, हे तर होऊ शकत नाही, हेही होऊ शकत नाही, हेही होऊ शकत नाही. आणि मग अशा वेळेस काय करायचं, 3ही पर्याय आपण बाद करायचे आणि इलिमिनेशन मेथड वापरायची आणि चौथा ऑप्शन जो आहे ते उत्तर म्हणून त्या ठिकाणी मार्क करायचा आहे. हा आपला महत्वाची युक्ती त्या ठिकाणी वापरायची आहे, पर्याय वगळा. त्यानंतर नियमित सराव. दररोज आपल्याला काय करायचं आहे, 10 प्रश्न 10 आकृत्या त्या ठिकाणी घ्यायच्या आहे. त्याच्यामध्ये काय नियम आहे, काय नमुना आहे, काय क्रम आहे, हे सगळं त्या ठिकाणी आपल्याला सोडवायचं आहे. आणि सराव तुम्ही जर केला तर सरावाने काय होते, नमुना ओळखण्याची तुमची गती सुद्धा वाढते. आणि एकदा स्पीड जर वाढली तर कमी वेळेमध्ये आपण अचूक उत्तर त्या ठिकाणी शोधू शकतो. तेवढंच हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. त्यानंतर जलद आणि अचूक सोडवण्यासाठी काही रणनीती आपल्याला वापरायची आहे. परीक्षेतील वेळेचं व्यवस्थापन हा घटक अतिशय महत्वाचा आहे. कारण वेळेचं व्यवस्थापन ज्याला जमलं त्याला यश निश्चित परीक्षेमध्ये मिळतं. कारण परीक्षेमध्ये वेळ कमी असते आणि परीक्षेमध्ये आपल्याला वेळेचं व्यवस्थापन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपल्याला येऊ द्या, खूप साऱ्या आपल्याकडे फॉर्म्युले असतात, आपल्याकडे नॉलेज असते, पण ते नॉलेज आणि जे काही आपल्याकडे ज्ञान आहे ते आपण त्या ठिकाणी अप्लाय करू शकत नाही, कारण वेळच पुरत नाही. म्हणजे त्याच्यामुळे काय, वेळेचं व्यवस्थापन
हे आपलं त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये करणं अतिशय गरजेचं आहे. आपल्याला काय करायचं यासाठी, मग प्रश्न वाचल्यानंतर 30 सेकंदात त्या प्रश्नामध्ये काय कोणता नियम दडलेला आहे तो 30 सेकंदामध्ये आपल्याला नियम शोधायचा आहे, तो ओळखायचा आहे आणि समोर जायचं आहे. त्यानंतर काय करायचं आहे, सोपे प्रश्न जे असतात पाहिल्या काही प्रश्न आपल्याला सुटतात आणि काही प्रश्नाला 1 मिनिट झाला, 2 मिनिटं, 3 मिनिटं, 4 मिनिटे लागू शकतात. मग असे फक्त सोपे प्रश्न काय करायचे, जे पटकन पाहिल्या आपल्याला त्या ठिकाणी उत्तर येतं असे प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला सोडून टाकायचे आणि अडचणीचे प्रश्न जे आहे त्याच्यामध्ये अडकून राहू नका. कारण त्याच्यामध्ये जर आपण अडकून राहिलो तर काय होते की थोडंसं आपलं वेळेमध्ये आपण भरकटत जातो आणि शेवटी आपल्याला 15 मिनिटं 20 मिनिटं हा वेळ कमी पडतो. म्हणून त्या ठिकाणी काय करायचं, अडचणीचे प्रश्न वेळ जर मिळाला तर त्या ठिकाणी आपण नंतरही सोडू शकतो. कारण बाकी सोपे प्रश्न या प्रश्नामध्ये गुंतून जर राहिलो आपण तर सोपे प्रश्न सुद्धा आपले राहिले त्या ठिकाणी आपण सोडू शकत नाही आणि त्यांची जे मार्किंग आहे ते सोप्या प्रश्नाचे काही आपण पाहिल्या येतात काही प्रश्नाचे उत्तर ते प्रश्न राहून जाते कारण आपला वेळच पुरत नाही. म्हणून त्या प्रश्नामध्ये तुम्ही अडकून राहू नका. नंतर वेळ जर मिळाली तुम्हाला तर त्याच्या ठिकाणी काय होणार आहे, आपल्याला 4-5 प्रश्नच अवघड येणार आहे आणि या 4-5 प्रश्नामध्ये आपण जास्त समजा जर अडकून राहिलो तर आपले बाकीचे जे 15 ते 20 प्रश्न आहे त्याच्यावर सुद्धा त्याचा परिणाम त्या ठिकाणी होऊ शकतो. म्हणून त्या ठिकाणी त्या प्रश्नामध्ये अडकून राहायचं नाहीये. वेळ जर मिळाली तर आपण नंतर परत त्या ठिकाणी यायचं आहे आणि ते प्रश्न सोडवायचे आहे. आणि शेवटी काय करायचं, उत्तरे एकदा तपासण्यासाठी आपल्याला कोणते उत्तर त्या ठिकाणी मार्क केले OMR शीटवर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, पुनर्तपासणीसाठी थोडंसं वेळ त्या ठिकाणी राखून ठेवायचा आहे आणि या वेळेमध्ये आपल्याला काय करायचं आहे, ते उत्तरे त्या ठिकाणी आपल्याला पाहायची आहे की योग्य आहे की अयोग्य आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये आपल्याला मालिका पूर्ण करणे हा घटक अभ्यासत असताना आपल्याला काही नियम त्या ठिकाणी लक्षात घेणं अतिशय गरजेचं आहे. तर पहिला आपला जो नियम आहे ज्याला आपण सर्वसाधारण नियम म्हणतो, आकृती किंवा चिन्हे घड्याळाच्या काट्याच्या फिरण्याच्या दिशेत किंवा त्याच्या उलट दिशेत फिरतात, हा आपला पहिला नियम. म्हणजे त्या ठिकाणी द फिगर or symbols rotates clockwise or anti-clockwise direction, हा आपला पहिला नियम सांगते. तर या पहिल्या नियमानुसार काय होते की तुमची आकृती जी आहे एकतर क्लॉकवाईज डायरेक्शनने त्या ठिकाणी फिरणार अशी फिरणार किंवा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन जर म्हटलं आपण तर ती अशी उलट फिरणार. अशा प्रकारचे याला क्लॉकवाईज म्हणतो आपण आणि याला आपण अँटी क्लॉकवाईज म्हणतो. तर अशा प्रकारे हे पहिला नियम, आकृती काय होते, एक तर तुमची घड्याळाच्या दिशेने फिरत जाते किंवा घड्याळाच्या उलट दिशेने फिरत जाते, हे आपला पहिला नियम आपल्या या ठिकाणी सांगते. आणि त्यानुसार आकृतीमध्ये हा संबंध किंवा हा क्रम किंवा ही दिशा त्यामध्ये आहे काय हे तपासणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यानंतर दुसरा नियम आहे, दिलेल्या आकृत्यातील पहिली व तिसरी आकृती सारखीच असेल तर दुसरी आणि चौथी आकृती देखील सारखीच असायला हवी. यामध्ये द अल्टरनेट क्वेश्चन फिगर्स आर सेम, त्यालाच आपण काय म्हणतो, अल्टरनेट क्वेश्चन फिगर जे असतात ते सेम असतात. अल्टरनेट म्हणजे काय, तर अल्टरनेट म्हणजे एक आकृती समजा 1 2 3 4 तर पहिली आकृती आणि तिसरी आकृती हे अल्टरनेट झाल्या, दुसरी आकृती त्या ठिकाणी सोडून द्यायची आपल्याला. म्हणजे त्यामध्ये काय होते की पहिली आकृती आणि तिसरी आकृती यामध्ये जो संबंध असेल तर हा संबंध त्या ठिकाणी दुसरी आणि चौथी आकृती त्यामध्ये सुद्धा असायलाच हवा, हा आपला त्या ठिकाणी दुसरा सर्वसाधारण नियम आहे. त्याच्यानंतर तिसरा नियम आहे, सरळ रेषेतील चिन्हे डावीकडे किंवा उजवीकडे सरकत असतात. आता सरळ रेषेमध्ये काही चिन्हे असतात आणि हे चिन्हे हे काय होते, जशी तुम्हाला एक आकृती या ठिकाणी आपण
ही आकृती काढली आणि या आकृतीमध्ये हा आपला त्या ठिकाणी स्क्वेअर राहणार आहे आणि या स्क्वेअर मध्ये हा एक मी या ठिकाणी चिन्ह देतो. तर पुढच्या आकृतीमध्ये तो काय होणार? आपला नियम काय म्हणते, सरळ रेषेतील चिन्हे डावीकडे किंवा उजवीकडे सरकत असतात. पुढच्या आकृतीमध्ये आकृती तशीच राहील किंवा उलटी होऊन जाईल आणि हा जो त्या ठिकाणी आपण चिन्ह दिलेला आहे सर्कल, हा त्या ठिकाणी काय होईल, हा मधात किंवा या कोपऱ्याला जाईल. म्हणजे अशा प्रकारे काय होतात, हे चिन्ह त्या ठिकाणी काय होते, एका डावीकडून उजवीकडे त्या ठिकाणी ते सरकत असतात. हाच आपला तिसरा नियम आहे. म्हणजे काय, सरळ रेषेतील चिन्हे हे डावीकडे किंवा उजवीकडे सरकत असतात. त्यालाच आपण इंग्रजीमध्ये काय म्हणतो, the symbols at one end shifts to the opposite end, it moves right or left direction. असं याला आपण त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये म्हणू शकतो. सरळ रेषेतील चिन्हे डावीकडे किंवा उजवीकडे सरकत असतात. हे आपण त्या ठिकाणी यावर उदाहरण सुद्धा आपण त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत. चौथा आपला सर्वसाधारण नियम आहे, आकृतीतील चिन्हांची संख्या कमी होत जाते किंवा वाढत जाते. आता मला सांगा, आपल्याला 4 आकृत्या त्या ठिकाणी दिल्या जातात. आणि या 4 आकृत्यामध्ये चिन्हांची संख्या कमी होत जाते. जसं पहा, हा पहिली आकृती समजा, ही दुसरी, ही तिसरी आणि ही चौथी. अशा प्रकारे आपल्याला 3 आकृत्या त्या ठिकाणी काय होते, त्याच्यामध्ये आकृत्या चिन्हे असतात आणि चौथी आकृती आपल्याला ब्लँक असते. तर यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, समजा या ठिकाणी मी एक या ठिकाणी वर्तुळ दिला असेल, तर या ठिकाणी 2 वर्तुळ, या ठिकाणी 3 वर्तुळ आणि मग ऑलरेडी या ठिकाणी 1 वर्तुळ आहे, या ठिकाणी 2 आहे, 3 आहे. तर आपल्याला या दिलेल्या 4 ऑप्शन मधून ज्याला 4 वर्तुळ असतील तो ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. म्हणजे या ठिकाणी 1 2 3 आणि हे 4 सर्कल आपल्या त्या ठिकाणी ज्या ऑप्शन मध्ये असतील तो ऑप्शन त्या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. असा हा आपला चिन्हांची संख्या काय झाली, इथं इन्क्रीज झालेली आहे. बरोबर आहे. यालाच आपण द नंबर ऑफ सिम्बॉल्स इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस असं सुद्धा त्या ठिकाणी आपण इंग्रजीमध्ये म्हणतो त्याला आपण. तर त्यामध्ये आपल्याला चिन्हांची संख्या कमी होत जाते किंवा त्या ठिकाणी वाढत जाते. हा सुद्धा चौथा नियम लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. 4ही नियम आपण काय करायचं, एका नोटबुकमध्ये त्या ठिकाणी या 4ही नियमांची नोंद त्या ठिकाणी घ्यायची आहे. याला वारंवार वाचायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, सराव झाल्याच्या नंतर यावरील प्रश्न सुद्धा सोडवायचे आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जे काही सर्वसाधारण नियम बघितले, या नियमावर आपण थोडंसं या ठिकाणी प्रॅक्टिस करून घेऊ. विविध एक्झाम्पल या ठिकाणी तुमच्यासाठी मी आणले आहे. तर त्या ठिकाणी पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे स्क्रीनवर. थोडंसं त्या ठिकाणी 5 सेकंदामध्ये थोडं लॉजिक त्या ठिकाणी तुम्हाला लावायचं आहे आणि 4 ऑप्शनमधून त्या ठिकाणी उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. या प्रश्नाचं स्वरूप कसं असते की यामध्ये 4 आकृत्या असतात, प्रश्न आकृत्या, पण त्यामध्ये 3 आकृत्यामध्ये चिन्ह किंवा आकृत्या पूर्ण असतात आणि चौथी आकृती ब्लँक असते. तर त्यामध्ये आपल्याला या 4 उत्तर आकृत्यामधून आपल्याला योग्य पर्याय त्या ठिकाणी निवडून चौथ्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी टाकायचं असते. एक्झॅक्ट त्या ठिकाणी तो बसला पाहिजे, एवढी काळजी आपल्याला या ठिकाणी घ्यायची आहे. तर या ठिकाणी बहुतांश मुलांचं उत्तर योग्य आहे. काय तर्क होता,
पहिल्या थोडं तुम्ही जर निरीक्षण या ठिकाणी केलं बारकाईनं, तर पहिल्या आकृतीमध्ये हा जो सर्कल आहे तो दुसऱ्या आकृतीमध्ये त्याच्या समोर स्ट्रेट त्या ठिकाणी गेलेला आहे सेंटरमध्येच. तिसऱ्या आकृतीमध्ये या बाजूला सेंटरमध्ये सर्कल आलेला आहे, म्हणजे रचना अशी बनली आहे. तर आपल्याला आकृतीमध्ये आपल्याकडे 4 ऑप्शन आहे. आकृतीमध्ये आपल्याकडे 4 ऑप्शन आहे. त्यामध्ये चार ऑप्शनामध्ये या ठिकाणी आपल्याला 1 सर्कल, 2 सर्कल, 3 सर्कल, 4 सर्कल, सगळ्याच ऑप्शनमध्ये 4 आहे. पण या ठिकाणी तिन्ही आकृती स्क्वेअरमध्ये असल्यामुळे ट्रँगल आणि आयत हे 2 ऑप्शन त्या ठिकाणी आपले काय झाले, इलिमिनेशन झाले. त्यानंतर रचना तुम्ही जर पाहिली तर ही रचना सेंटरमध्ये आहे, पण ही रचना या ठिकाणी कॉर्नरमध्ये आहे, कोपऱ्यामध्ये आहे. त्यामुळे हा सुद्धा ऑप्शन या ठिकाणी इलिमिनेशन होते आणि डी आपलं या ठिकाणी त्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे आपल्या प्रश्नाचं. चला त्यानंतर नेक्स्ट प्रश्न आपल्या स्क्रीनवर त्या ठिकाणी हा आहे. यामध्ये थोडा त्या ठिकाणी आपल्याला पहिले ऑब्झर्वेशन करायचं आहे, त्या ठिकाणी बारकाईनं पाहायचं आहे कोणता नियम त्या ठिकाणी बसतो. तुम्हाला मी 4 नियम सांगितले होते. त्यापैकी यामध्ये पहा जो आपला शेवटचा नियम होता, काय होता शेवटचा नियम, द नंबर ऑफ सिम्बॉल्स इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस, असं त्या ठिकाणी होतं. म्हणजे त्या ठिकाणी आकृतीमधील जे चिन्हे आहेत हे चिन्हे वाढत जातात किंवा कमी होत जातात, हा आपला सर्वसाधारण नियम होता. आणि त्या नियमानुसारच आपल्याला यामध्ये पहा काय आहे, या ठिकाणी 5 सर्कल दिलेले आहे. किती सर्कल आहे, 5 सर्कल त्या ठिकाणी दिलेले आहे. आणि या 5 सर्कलमधून पाच सर्कल या ठिकाणी आलेले आहे. त्या ठिकाणी या ठिकाणी 1 2 3 4 ट्रँगल आलेले आहे दुसऱ्या आकृतीमध्ये. तिसऱ्या आकृतीमध्ये 3 स्क्वेअर आलेले आहे. तर चौथ्या आकृतीमध्ये काय होईल, 5चे काय झाले, -1चा या ठिकाणी रिलेशन -1 आहे, -1. इथं पण -1, इथं पण -1, म्हणजे या ठिकाणी ऑलरेडी 2 त्या ठिकाणी सिम्बॉल, 2 चिन्हे त्या ठिकाणी येणार आहे. प्रत्येकामध्येच 2 2 आहे. त्यामुळे पण एक तुम्ही जर अजून त्या ठिकाणी जर बारकाईने त्या ठिकाणी जर निरीक्षण केलं असेल तर तुमच्या लक्षात येणारच आहे ते की या ठिकाणी प्रत्येक वेळेस आकृत्या ह्या बदलत गेलेल्या आहेत. सर्कल आहे, ट्रँगल आहे, स्क्वेअर आहे. सर्कल तर पुन्हा येणार नाही, ट्रँगल येणार नाही, स्क्वेअर येणार नाही, पेंटॅगॉन पंचकोन त्या ठिकाणी येणार आहे. म्हणून आपलं उत्तर डी हे करेक्ट राहणार आहे. चला समोरचं क्वेश्चन बघू आता. यामध्ये पहा, थोडं निरीक्षण करून पहा. 5 सेकंदामध्ये 10 सेकंदामध्ये सोडवण्याचा प्रयत्न करा. वारंवार जर तुम्ही 10 मिनिटे 10 आकृत्या सराव आपण जर रोजचं त्या ठिकाणी जर केलं तर निश्चितच तुमची स्पीड सुद्धा त्या ठिकाणी वाढणार आहे आणि वेळेचं सुद्धा बचत त्या ठिकाणी तुमची वेळेची बचत जे आहे ते तुमची होणार आहे. थोडं सराव करा, मेहनत घ्या. याच्यामध्ये पहा, पहिल्या आकृतीमध्ये 4ही कोपऱ्याला रेषा आहे. एक रेषा या बाजूची वरच्या आपल्या स्लॅन्टिंग बाजूची जी बाजू आहे या बाजूची रेषा गायब त्या ठिकाणी गायब झालेली आहे. दुसऱ्या वेळेस ही रेषा गायब झाली म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरत आहे. ते म्हणजे आपला नियमच होता क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज दिशेनं चिन्ह फिरतात, आकृती फिरते, यानुसारच आपलं होतं. आता मला सांगा, ही रेषा या ठिकाणी गायब आहे, ही रेषा गायब आहे, समोरच्या रेषा आकृतीमध्ये ही रेषा गायब राहणार आहे. म्हणजे फक्त एकच रेषा या ठिकाणी आपली काय होणार आहे, एकच रेषा त्या ठिकाणी राहणार आहे. आणि ती एकच रेषा आपल्याला एकच रेषा ती या बाजूने राहणार. मग कोणत्या कोणत्या आकृतीमध्ये आहे, 1 आणि 2 मध्ये.
मग ही आकृती आणि ही आकृती आपली काय झाली त्या ठिकाणी एलिमिनेशन झाली. आपण त्या ठिकाणी त्या आकृत्या बाद केल्या त्या ठिकाणी. आता काय करायचं आहे, समोर पहा, या ठिकाणी बी अशी आहे, या ठिकाणी बी अशी त्या ठिकाणी तिरपी रेष आहे. पण एक दुसरा त्या ठिकाणी निरीक्षण तुम्ही जर केलं तर याच्यामध्ये सर्कल नाही, याच्यामध्ये सर्कल ऍड झाला आहे, एक झाला, म्हणजे 0 मधून मध्ये +1 +2 आता +3 राहणार आहे इथं, म्हणजे 3 सर्कल, याच्यामध्ये 1-2 सर्कल आहे, त्याच्यामुळे ही सुद्धा आकृती त्या ठिकाणी कॅन्सल होईल आणि आपला शेवटचं जे डी आन्सर आहे ते बरोबर राहणार आहे. चला यानंतर समोरचं क्वेश्चन. ही आकृती बघा, या आकृतीचं थोडंसं बारकाईने लक्ष त्या ठिकाणी तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. काही ठिकाणी काय होते, एकापेक्षा जास्त नियम सुद्धा त्या ठिकाणी अप्लाय होतात. म्हणून थोडंसं या आकृती तुम्ही जर बघितलं तर काय आहे, या आकृतीमध्ये या आकृतीमध्ये पहा, हा जो सर्कल आहे तो क्लॉकवाईज फिरत आहे. इथं समोर गेला, इथं गेला तर हा सर्कल या ठिकाणी येणार आहे. मग सर्कल इथं आहे, इथं आहे, हे दोन आकृती आपल्या कॅन्सल झाल्या. त्यानंतर काय होणार आहे, ट्रँगल, भरीव ट्रँगल जो आहे तो क्लॉकवाईज गेला आहे, इथं आहे, तर इथं याही आकृतीत आहे, या आकृतीत आहे. आता याच्यामध्ये पहा, पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसते प्लस आणि तिसऱ्या आकृतीमध्ये प्लस दिसते. तर आपला नियम काय सांगते की अल्टरनेट क्वेश्चन फिगर्स आर सेम. काय सांगितलं आहे, अल्टरनेट, एक सोडून एक, अल्टरनेट जे क्वेश्चन फिगर्स आहे ते सेम आहे, त्याच्यामधलं जे सिम्बॉल आहे ते सेम आहे. म्हणजे मला सांगा, पहिली आणि तिसरी आकृती जर सेम असेल तर दुसऱ्या आकृतीमधला सिम्बॉल आणि चौथ्या आकृतीमधला सिम्बॉल हा सुद्धा सेम राहील आणि तो आहे या ठिकाणी मल्टिप्लिकेशन. म्हणजे या ठिकाणी सुद्धा मल्टिप्लिकेशन येणार आणि म्हणून आपलं ए आणि सी मध्ये आपला हा सुद्धा आन्सर प्लस वाला कॅन्सल होऊन जाईल आणि आपला आन्सर त्या ठिकाणी येणार आहे सी. त्यानंतर समोरचा प्रश्न, ही आकृती तुमच्या समोर आहे, 5 सेकंद घ्या, थोडंसं त्या ठिकाणी विचार करा, लॉजिकल त्या ठिकाणी थिंकिंग थोडंसं चालू द्या, कारण हे प्रश्नच आपले मेंटल ॲबिलिटी टेस्टचे आहे. त्याच्यामुळे थोडंसं आपल्या डोक्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, क्रिटिकल थिंकिंग, लॉजिकल थिंकिंग त्या ठिकाणी आपल्याला करायची आहे. आणि अशा प्रकारे काही मुलांनी योग्य उत्तरे दिली आहे. तर पहा याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये तुम्हाला पहिली आकृती आणि पहा, याच्यामध्ये 3 बाजूपासून ट्रँगल तयार झालेला आहे, 4 बाजूपासून स्क्वेअर तयार झालेला आहे आणि पेंटॅगॉन जो आहे तो 5 बाजूपासून तयार झालेला आहे. साहजिकच आपल्या सर्वसाधारण नियम जो चौथा होता, काय होता, द नंबर ऑफ सिम्बॉल्स इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस, असं आपण म्हटलं होतं. म्हणजे जे चिन्ह आहे ते काय होतात किंवा रेषा आहे हे वाढत जातात किंवा कमी होतात, पण आता या ठिकाणी वाढत आहे. म्हणजे ऑलरेडी 3, 4, 5 1+ या ठिकाणी हा फरक आपल्याला दिसून येतो आणि म्हणून या ठिकाणी वाढलेला आहे. त्यामध्ये आता याच्यामध्ये हेक्सागॉन किंवा षटकोन ज्याला म्हणतो, प्रत्येक आकृतीमध्ये षटकोन आहे, पण दुसरा आपण लॉजिक त्या ठिकाणी जर लावला, पहिल्या आकृतीमध्ये आणि तिसऱ्या आकृतीमध्ये अल्टरनेट फिगर आर सेम आपण म्हटलं होतं, तर दोन्ही बाजूला काय आहे, हे शेडिंग जे केलेली आहे ते शेडिंग काय आहे, त्या डाव्या बाजूला आहे. म्हणून दुसरी आणि चौथी आकृती या दोन्ही आकृतीमध्ये आपल्याला काय करावं लागेल, त्या ठिकाणी शेडिंग जे आहे ते उजव्या बाजूला आली पाहिजे. आता मला सांगा, हे दोन तर हा आणि हा या ठिकाणी तर हे कॅन्सल होणारच आहे, कारण उजव्या आणि डाव्या बाजूला त्या ठिकाणी शेडिंग नाही आहे, याच्यामध्ये आहे, पण आपल्याला शेडिंग पाहिजे दुसरीची उजव्या बाजूला, म्हणजे डाव्या बाजूला शेडिंग असणारी आकृती त्या ठिकाणी इलिमिनेशन होईल. आणि साहजिकच आहे 3 ऑप्शन त्या ठिकाणी इलिमिनेशन झाल्याच्या नंतर चौथा ऑप्शन हा आपला त्या ठिकाणी आपला करेक्ट होणार आहे.
चला नेक्स्ट क्वेश्चन पाहू. ही आकृती बघा. या आकृतीमध्ये काय आहे? या आकृतीमध्ये काय आहे? 1 2 3 4. पहिल्या आकृतीमध्ये त्या ठिकाणी तुमचा जो स्क्वेअर आहे तो स्क्वेअर त्या ठिकाणी काय झालेला आहे? तो त्या ठिकाणी ब्लॅक केलेला आहे. मग दुसऱ्या आकृतीमध्ये काय झालेलं आहे? या स्क्वेअरच्या वरच्या बाजूने एक स्क्वेअर ऍड झालेला आहे. तिसऱ्यामध्ये तिसरा या हा पहिला हा दुसरा स्क्वेअर त्या ठिकाणी ऍड झालेला आहे. तर ऑलरेडी आपल्याला माहित आहे की ही सुद्धा आपल्या चौथ्या सर्वसाधारण नियमानुसार आकृतीमध्ये इन्क्रीजेस होण्याचं, रेषेचं, स्क्वेअरचं त्या ठिकाणी जो प्रमाण आहे तो वाढत चाललेला आहे. म्हणून त्या ठिकाणी इथं आपला जो हा बॉक्स आहे याच्यावर 1 2 3 ज्याच्यामध्ये आहे, तर 3 कशामध्ये आहे? स्क्वेअर त्या ठिकाणी 1 2 3 म्हणजे तुमचा हा पहिला झाला, त्याच्यानंतर हा दुसरा झाला आणि हा तिसरा झाला. अशा प्रकारे हा आपलं बी आन्सर त्या ठिकाणी करेक्ट होणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न पहा, ऑब्झर्वेशन करा, 5 सेकंदामध्ये उत्तर द्या. याच्यामधील तर्क तुम्हाला मी लगेच सांगतो. यामध्ये काय होते? आपला पहिला सर्वसाधारण नियम असा होता की द फिगर or symbols rotate clockwise or anti-clockwise direction. म्हणजे घड्याळाच्या दिशेने ज्याला आपण दक्षिणावर्त म्हणतो आणि घड्याळाच्या उलट दिशेने ज्याला वामावर्त म्हणतो आपण, वामावर्त दिशा, आणि घड्याळाच्या दिशेने त्याला आपण काय म्हणतो? दक्षिणावर्त म्हणतो, कारण ते उत्तरेकडून दक्षिणेकडे आपला घड्याळाचा काटा फिरत जातो. म्हणून त्या ठिकाणी पहा काय आहे याच्यामध्ये, पहिल्या आकृतीमध्ये दुसऱ्या आकृतीमध्ये तो क्लॉकवाईज गेलेला आहे, इथं पण सुद्धा क्लॉकवाईज गेलेला आहे. आता क्लॉकवाईज गेल्याच्या नंतर यामध्ये सुद्धा समोर सुद्धा तोच नियम त्या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायचा आहे. आणि त्या नियमानुसार आपल्याला हा सर्कल इथं आहे, इथं आहे, इथं आहे, तर इथं हा सर्कल येणार आहे. हा सर्कल इथं कोणत्या कोणत्या आकृतीमध्ये आहे? इथं बी आहे, इथं 2च आकृतीमध्ये आहे. ह्या 2 आकृती आपल्या कॅन्सल. त्यानंतर आपल्याला रेषा पहा, रेषा इथं होती, ती रेषा आता अँटी क्लॉकवाईज चालली आहे, अशी झाली, डबल अँटी क्लॉकवाईज ही रेषा अशी येणार आहे. म्हणजे असा पर्याय आपल्याला कुठं दिसते पहा, आपल्याला असा पर्याय हा पण दिसत नाही. हा पर्याय आपला त्या ठिकाणी करेक्ट राहणार आहे. अशा प्रकारे हे उत्तर होतं. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पहा, याच्यामध्ये एक आकृतीची शृंखला आपल्या समोर आहे आणि यामध्ये मी तुम्हाला जे नियम सांगितले ते नियम तंतोतंत या ठिकाणी बसतात. काय आहे पहा, पहिली आकृती ही दुसरी आकृतीची आरशातील प्रतिमा आहे किंवा उलट झालेली आहे. सरळ सरळ आपण त्या ठिकाणी म्हणतो सममिती म्हणू शकतो, सिमिट्री, ज्याला आपण सिमिट्री म्हणतो. सममिती त्या ठिकाणी झालेली आहे. मग या आकृतीची सममिती काय होईल? या आकृतीसाठी सममिती सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काढावं लागेल, या ऑप्शनमधून शोधावी लागेल. आणि ते जर आपण काढलं तर याच्यामध्ये आपल्याला अशी आकृती येणार आहे. ही आकृती अशी आकृती येईल. आणि यामध्ये पहा, आपला तिसरा नियम होता की तुमचे सरळ रेषेमध्ये चिन्ह जे असतात ते डावीकडे किंवा उजवीकडे सरकतात. तर याच्यामध्ये काय होतं बेटा, सिम्बॉल ॲट वन साइड शिफ्ट्स टू द अपोजिट साइड. बरोबर आहे? लेफ्ट इट मूव्स लेफ्ट ऑर राईट डायरेक्शन. म्हणजे या ठिकाणी ही आता लेफ्टला होती, या ठिकाणी ती मधात गेली, यानंतर ती या कोपऱ्याला गेली, आता परत त्या आकृतीमध्ये ती काय होणार आहे? या कोपऱ्याहून इथं येणार आहे. म्हणजे ही आकृती आपली योग्य राहणार आहे. कोणता ऑप्शन या ठिकाणी आहे? थोडंसं अंतर आहे वरतं या ठिकाणी. पहा, ही तर आकृती गेली, ही मधात आहे, ही आहे पण ही आकृती नाही आहे, ही बी नाही आहे. सी ऑप्शन आपलं त्या ठिकाणी करेक्ट राहणार आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. यामध्ये पहा, फिगर सिरीजमध्ये
3 आकृत्या तुम्हाला या ठिकाणी कंप्लीट आहे, पण त्याच्यामध्ये काहीतरी क्रम आहे आणि एक आकृती त्या ठिकाणी ब्लँक आहे. आपण जर पाहिलं तर पहिल्या आकृतीमध्ये हा जो स्ट्रक्चर आहे तो इनकम्प्लीट आपला स्क्वेअरचा स्ट्रक्चर त्या ठिकाणी दिलेला आहे. तो स्क्वेअर या ठिकाणी दुसऱ्या आकृतीमध्ये कंप्लीट झालेला आहे. मग दुसरं या ठिकाणी स्क्वेअरमध्ये हा स्ट्रक्चर त्या ठिकाणी इनकम्प्लीट याचा दिलेला आहे स्क्वेअरचा. तर पुढच्या आकृतीमध्ये त्या काय होणार आहे, या स्क्वेअरमध्ये हा मधातला इनकम्प्लीट स्क्वेअरचा जो भाग आहे तो पण काय होणार आहे, तो सुद्धा कंप्लीट होणार आहे. म्हणून आपलं हे तर तुटलेलं आहे, हा मधातला तुटलेला आहे, हाही इनकम्प्लीट आहे आणि हा आपला कंप्लीट असल्यामुळे तुमचं डी आन्सर हा तुमचं या ठिकाणी करेक्ट होणार आहे. समोरचा क्वेश्चन पहा आणि हा समोरचा क्वेश्चन आपला आजच्या या आकृती मालिका पूर्ण करा, ज्याला आपण फिगर सिरीज कंप्लिशन म्हणतो, याचा शेवटचा क्वेश्चन आहे. आणि अशाच क्वेश्चन तुम्हाला प्रश्न जे आहे तो रोज 10-10 क्वेश्चन त्या ठिकाणी तुम्हाला सराव करायचा आहे, तर तुमची त्या ठिकाणी निश्चितच गती वाढणार आहे. तर शेवटची आकृती पहा, याच्यामध्ये काय आहे, थोडंसं लॉजिक लावा. आहे तर याच्यामध्ये पहा, बहुतांश मुलांचं या ठिकाणी उत्तर रॉंग आलेलं आहे. काही मुलांनी देण्याचा प्रयत्न केला, त्यांचं या ठिकाणी स्वागत. पहा याच्यामध्ये पहिल्या आकृतीमध्ये काय दिलेलं आहे, 1 2 3 4 5 6 7 8 पाकळ्या त्या ठिकाणी दिलेल्या आहे. म्हणजे या ठिकाणी 8 पाकळ्या आहे. याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 7 म्हणजे -1 म्हणजे 7. त्याच्यानंतर या ठिकाणी काय झालं आहे, 1 2 3 4 5 5.5च आहे. म्हणजे या ठिकाणी -1.5चा या ठिकाणी -1.5 केलेला आहे. म्हणजे पहिले -1 केलं, दुसऱ्या वेळेस 1.5 केलं, तर मला सांगा तिसऱ्या वेळेस काय किती मायनस करावी लागेल. म्हणजे इथं 1 2 3 4 5.5 आहे. या 5.5 मधून किती मायनस करावं लागेल, 1 मायनस केलं, त्याच्यामध्ये अर्धा मिळवला तर 1.5 झाले. या 1.5 मध्ये अर्धा जर मिळवला 2, म्हणून 5.5 मधून जर आपण -2 केले तर तुमचं 3.5 पाकळ्यावाला तुमचं उत्तर त्या ठिकाणी ते काय होणार आहे, राहणार आहे. म्हणून 3.5 पाकळ्या आपल्या कुठं आहे, बी ऑप्शन मध्ये आहे. तर बी आपलं त्या ठिकाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर राहणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या या आपल्या तासिकामध्ये आपण 4 ते 5 4 आपले जे सर्वसाधारण नियम होते ते सर्वसाधारण नियम या ठिकाणी आपण अभ्यासले आणि त्यावर मॅक्झिमम सर्वच प्रकारातली जे आहे 4 प्रकार या ठिकाणी आहे. आपण 10-15 टाईपचे त्या ठिकाणी क्वेश्चन त्या ठिकाणी आपण पाहिलेले आहे. तर हे नियम तुमच्या नोटबुकमध्ये नोंद त्या ठिकाणी तुम्ही करून घ्या आणि वारंवार वाचत राहा. आणि वारंवार तुम्ही जर सराव जर केला तर निश्चितच मी सांगतो की तुम्ही जे मेहनत त्या ठिकाणी घेणार आहे तर त्या मेहनतीला यश मिळणार आहे. अशा प्रकारे एकदा थोडंसं मी 1 मिनिटामध्ये सारांश सांगतो. तर पहिला आपला नियम होता, आकृती किंवा चिन्हे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात किंवा उलट दिशेने फिरतात, त्यालाच आपण काय म्हटलं होतं, द फिगर ऑर सिम्बॉल्स रोटेट क्लॉकवाईज और अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. दुसरा नियम होता, आकृत्यातील जे पहिली आणि तिसरी आकृती सारखी असेल तर दुसरी आणि चौथी आकृती सुद्धा सारखी असते. म्हणजे त्या ठिकाणी अल्टरनेट क्वेश्चन फिगर्स आर सेम असं याला आपण म्हणू शकतो. तिसरं आपण म्हटलं होतं, सरळ रेषेतील चिन्हे डावीकडे किंवा उजवीकडे सरकतात, याला आपण म्हटलं होतं सिम्बॉल ॲट वन साइड शिफ्ट टू अदर साइड इट मूव्स लेफ्ट ऑर राईट डायरेक्शन, ज्याला आपण डावीकडे किंवा उजवीकडे असं म्हणू शकतो. तिसरं आपलं सगळ्यात शेवटचा नियम होता, आकृतीतील चिन्हांची संख्या कमी होते किंवा जास्त होते, वाढत जाते, यालाच आपण म्हटलं होतं की द नंबर ऑफ सिम्बॉल्स इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस. अशा प्रकारे हे तुम्ही जर नियम या ठिकाणी जर व्यवस्थित केले तर मी सांगतो 4 पैकी 4ही प्रश्न तुमचे या ठिकाणी अचूक येणार आहे आणि तुमचं स्कोअर त्या ठिकाणी वाढणार आहे असं मला या ठिकाणी मी सांगतो. आणि आजची तासिका या ठिकाणी संपवतो आणि पुढच्या तासिकेमध्ये आपण नवीन घटक घेऊन या ठिकाणी समोर
नेक्स्ट पिरियडमध्ये आपण भेटणारच आहोत. तरी या ज्या आपण आपल्या पंचायत समिती अंतर्गत जे व्हिडिओ निर्मितीचं काही मालिका या ठिकाणी चालू आहे, या तुम्ही चॅनलला आमच्या पंचायत समितीचे सन्माननीय गट शिक्षणाधिकारी साहेब बोडके साहेब आणि आमचे कोऑर्डिनेटर गौरव सर यांनी चांगली या ठिकाणी मेहनत घेतली आणि त्या आपल्या सगळ्या या मेहनतीला या ठिकाणी यश मिळालं पाहिजे. म्हणून सगळ्यांनी या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रापर्यंत पाठवा आणि ही मालिका आपल्याला त्या नवोदय परीक्षेमध्ये खूप उपयोगी पडेल असं या ठिकाणी मी निश्चित सांगतो आणि आजच्या या तासिकेला विराम देतो. ठीक आहे, नमस्कार.